दिवसेंदिवस वाढत चाललेलं प्रदूषण आणि पर्यावरणाचा ऱ्हास यासाठी अनोख्या पद्धतीनं लोकांमध्ये जनजागृती करणाऱ्या प्रणाली चिकटे सायकलवरून हजारो किलोमीटर फिरून भारतभर लोकांना पर्यावरणाचं महत्व प्रणाली पटवून देते. प्रणालीचा हा अनोखा प्रवास आणि त्या दरम्यानचा अनुभव प्रणालीने शिरस्ता सोबत शेअर केलाय. चला तर मग ऐकूया प्रणाली चिकटेचा पर्यावरणपूरक सायकल प्रवास. नमस्कार, मी प्रणाली बेबीताई विठ्ठल चिकटे यवतमाळची आहे आणि मी सध्या सायकल चाक इनिशिएटिव्ह घेऊन काम करत आहे माझ्या प्रोजेक्टवरती. आणि यापूर्वी मी सायकलवर संपूर्ण भारतभराचा बऱ्याच राज्यांमधून प्रवास केला आहे. सायकलवरून प्रवास सुरू करण्याचं कारण म्हणजे माझं शिक्षण सोशल वर्क ग्रॅज्युएशनमध्ये चंद्रपूरला झालं आणि शिकत असताना आपण सर्वांना माहिती आहे 2020 मध्ये कोविड आला आणि कोविडच्या काळामध्ये आपण सर्वजण अस्वस्थ झालो होतो आणि घरात बंदिस्त होतो. आणि त्या काळामध्ये मी पण अस्वस्थ होती आणि मला आजूबाजूला पाहताना फार वेगवेगळे प्रश्न येत होते मनामध्ये. आणि त्यातल्या त्यात मी सायकल आजूबाजूला फिरत होती आणि मग मला वाटलं की बाहेर निघावं, बघावं काय चाललंय नेमकं, कशामुळे हे होतंय. आणि मी फार्मर फॅमिलीमधून येते. आईवडील शेती करतात आणि आता शेतीमध्ये क्लायमेट चेंजचा या सध्या प्रदूषणाचा असा बराच फरक जाणवून येतो. आणि तो सुद्धा एक विषय घेऊन मला असं वाटलं बाहेर फिरावं आणि मग सायकलने प्रवास सुरू केला. ऍक्च्युली माझं प्रवासाचं काही नियोजन नव्हतं खरं तर. आणि मला कुठे जायचंय म्हणजे थोडं ठरलं होतं की मला विदर्भ फिरायचंय सुरुवातीला, पण खायचं कुठे असेल, राहण्याचं कुठे असेल मला काही माहिती नाही. आणि त्यातल्या त्यात आपल्याला माहिती आहे आपला समाज परत मुलींसाठी तितकं अलाव नाही करत बाहेर फिरण्यासाठी. ते एक चॅलेंजेस होतं. पण मला वाटलं की फिरावं. आणि सुरुवातीला जेव्हा मी निघाली तेव्हा काही चॅलेंजेस आले. हळूहळू मला लोक मदत करत होते राहण्यासाठी किंवा मधामध्ये मी काही शाळांना भेटी देत होती, वेगवेगळ्या लोकांना भेटत होतं. तर ते लोक मला अप्रोच व्हायचे किंवा मी त्यांना सांगायचे कशासाठी प्रवास करताय. ॲज असा कॉन्क्रीट माझ्या प्रवासाचा उद्देश नव्हता. पण मग ते फिरता फिरता आव्हानांना पण समोर जाता आलं. इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे 4 भिंतीच्या पलीकडे जाऊन अनुभवणं आणि शिकणं. म्हणजे आपलं एज्युकेशन सिस्टम कसं आहे 4 भिंतीत बंदिस्त आहे आणि तेवढ्यापुरतंच आपण थेरॉटिकल हे सैद्धांतिक ज्ञान शिकत असतो. पण त्याच्या पलीकडे जाऊन जे काही शिकायला भेटलं ते मला खरंच बाहेरून भेटलं. म्हणजे भूगोलासारखा विषय आपण बोर्डवर शिकतो शाळेमध्ये, पण जेव्हा आपण नेमकी जिओग्राफी काय, वेगवेगळे स्टेट, वेगवेगळे राज्य फिरतो तेव्हा समजतं. नक्कीच महाराष्ट्रापेक्षा मी लडाख पर्यंत सायकलने प्रवास केलाय महाराष्ट्रातून. आणि त्याच्यानंतर आता मी साऊथ इंडियाचा प्रवास केला आहे. तर प्रत्येक भाग, कल्चर, तिथलं खानपान हे वेगळं आहे. आणि फरक सांगायचा म्हटलं तर राज्यांमधला संस्कृतीमध्ये आहे, त्यात परत आपल्या म्हणजे घरांमध्ये आहेत, तिथल्या क्लायमेटनुसार बनलेले आहेत. आता जर मी लडाखला गेली होती तर लडाखचं घरांचं सिस्टम पूर्ण तिथल्या क्लायमेटिक याच्यानुसार बनले आहे. तर आपल्याकडे परत वेगळ्या क्लायमेटनुसार बनवलं गेलेलं आहे. तर असा फरक वेगळीकडे आहे. पर्यावरण खरं तर हा महत्वाचा सध्याच्या परिस्थितीमध्ये विषय आपण बघतो आणि वी आर द पार्ट ऑफ इन्व्हायरमेंट, म्हणजे आपण त्यातलाच एक भाग आहोत. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये ऱ्हास होताना म्हणजे बेसिक लेवलला आपण बघू शकतो. देवराईचं उदाहरण आहेतच त्यात, पण पानपोईचं घेऊया आपण. आता सध्याच्या कंडिशनमध्ये आपण सगळीकडे सहज बिस्लरी बॉटल विकत घेतो, पण आपल्याला माहितीये पूर्वीपासून लोक आपल्याकडे पानपोई म्हणजे तिथून माठातलं पाणी प्यायचं. किंवा गावागावांमध्ये आता ट्रॅव्हल केल्यानंतर पूर्वी लोक वेगवेगळ्या ठिकाणी उन्हाळा लागल्यानंतर एक पाणपाईचा स्टॉक म्हणजे असा ठेवायचं की कोणी आल्यानंतर तिथं पाणी पिऊन जायचं. आणि त्या परंपरा बंद झाल्यामुळे काय झालं की आता आपण सध्या हे सगळ्या बिस्लरी बॉटल्स आणि पाण्याचा वेगळ्या पद्धतीने वापर करणं हे वाढलंय आणि त्यातनं जे प्लास्टिक क्रिएट होणार आहे त्याच्याकडे आपलं लक्ष नाहीये. सो मला वाटतं की ती पूर्वीची परंपरा आहे पण ती खूप महत्वाची होती. इव्हन माठातलं पाणी पिणं खूप चांगलं आहे आणि ती जर आपण चालवली वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्याला आणखी प्रोत्साहन दिलं
त्याची काळजी घेतली तर आपण ते पुढे जाऊ शकतो. आणि दुसरं, सायकल एक माध्यम आहे की पूर्वीचे लोक आपल्याला माहिती आहे, म्हणजे तेव्हाचा काळ वेगळा होता पण इतकं पण फरक नाही. सायकलने आपले बरेच दैनंदिन कामं करायची, पण आता आपण 2 किलोमीटरला किंवा 10 किलोमीटरला सहज गाडी काढतो आणि जातो. तर ही पण एक परंपरा आहे की आपण जवळ आसपास किमान सायकलने जाऊ शकतो. ती सायकल हा महत्वाचा पार्ट आपल्या जीवनातला आपण समजलं पाहिजे, कारण आता करंटली आपण वॉर फेस करतोय, फ्युल चॅलेंजेस आहे सगळीकडे, देशामध्ये एक असा तांडव आहे आणि त्यात आपण पाहतोय की तेलामुळे किती प्रचंड सगळीकडे ताणतणाव निर्माण झालाय. आणि याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की फक्त तेच नाही आहे, पण तेलाचं जे काही उत्खनन करतोय ते सगळं पर्यावरणाला कुठे ना कुठे हानी करत आहे. आज टेम्परेचर बघा किती भयानक आहे, जे आपल्याला असह्य होतंय. आणि याच्यामध्ये सायकल महत्वाचं कसं ठरू शकते, कारण त्याला फ्यूल लागत नाही, ना पैसे लागत, खूप मेंटेनन्स लागत. डेली आपण जवळपास ऍटलिस्ट 10 किलोमीटरच्या रेडियसमध्ये शहरामध्ये आपण ते गाडीचा कमी वापर करून सायकलचा वापर करू शकतो. म्हणजे एक तर प्रदूषण पण होणार नाही आणि इतर गोष्टींचा वापर पण आपण कमी करू शकतो. सो सायकल डेफिनेटली पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यासाठी एक महत्वाचं आणि इमर्जन्सी मीडियम आहे असं मी म्हणेल. सायकल आता जसं म्हटल्याप्रमाणे माझ्या लाईफ मधला भागच झालाय. म्हणजे हे 2 चाकं जे सायकलचे आहेत ते खरंच लाईफ चेंजिंग आहे. मी ज्या बॅकग्राऊंड मधून येते, एक कन्झर्वेटिव्ह फॅमिली किंवा कन्झर्वेटिव्ह असा सोशल स्ट्रक्चर आहे आणि तिथून मला माझी चौकट तोडायची म्हणजे हे सायकलनं मला स्वातंत्र्य दिलंय. आणि दुसरं, सायकलमुळे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स असा आहे की वेगवेगळ्या भागांमध्ये फिरत असताना मी कंटिन्युअस पायडलिंग करते आणि पायडलिंगमध्ये माझी थॉट प्रोसेस खूप होते आणि खूप वेळा मी एकांतात प्रवास केलाय, तर पॉझिटिव्हिटी ती खूप वाढली आहे. आणि पूर्वी जेव्हा होती मी फार तितकं क्रिटिकली विचार करू शकत नव्हते किंवा मला फार बोलता यायचं नाही, तर सायकलनं मला ते स्वातंत्र्य दिलं की लोकांसोबत कनेक्ट होण्याचं. त्याच्यानंतर लोकांसोबत जितकं जास्त बोलते तितकं जास्त क्वेश्चनिंग होतंय, माझे थॉट्स मला समजायला येते किंवा क्रिटिकल मी विचार करू शकते. ते एकंदरीत तो भाग आहे. दुसरा महत्वाचा की सायकलमुळे मला नीड आणि ग्रीड किंवा आपण वॉन्ट म्हणू यातला फरक समजायला मदत झाली. म्हणजे आता आपण ज्यामध्ये गुरफटतोय सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला तो फरक समजत नाही आणि त्यामुळे आपण एका कन्झ्युमरिस्ट लाईफस्टाईल मध्ये अडकलोय. आणि कन्झ्युमरिझम हे एक असं कोर आहे जे सगळ्या प्रॉब्लेमशी इंटरलिंक आहे. आणि येस, सायकलमुळे मला त्या 2 चाकांमुळे चढउतार आणि माझ्या आयुष्यामधला बऱ्याच गोष्टींमध्ये बदल जाणवला. सायकलमुळे परत माझा मानसिक ताणतणाव खूप कमी झाला. म्हणजे डेली जेव्हा मी सायकलिंग करते तेव्हा मला खूप चांगलं वाटतं, फ्रेश वाटतं, माझी पॉझिटिव्ह थिंकिंग वाटते आणि सोबत फिजिकली मी स्ट्रॉंग बनले. म्हणजे मी सांगते की 5 वर्षापासून सलग मी कंटिन्युअस ट्रॅव्हल करते आणि फिरते. कुठल्या शहरात जरी मी गेली तरी तिथं कोणाची सायकल घेऊन मी परत सायकलिंग करते. सो माझी शारीरिक क्षमता किंवा आपण म्हणू इम्युनिटी पॉवर ती चांगली वाढली आहे आणि बरंच हेल्प होतं. इवन मेन्स्ट्रुएशनमध्ये बऱ्याच वेळा मुली बरेच चॅलेंज फेस करतात. सायकलिंगमध्ये मला पण तो चॅलेंज होता. सायकलमुळे डेट टू डे त्या गोष्टीमध्ये म्हणजे सायकलमुळे मला ती पण हेल्थमध्ये हेल्प झाली की मी म्हणजे फ्रेश फील करते. पुढील माझी दिशा अशी आहे की संपूर्ण महाराष्ट्र फिरल्यानंतर, भारतभराचा प्रवासानंतर मला रिअलायझेशन झालं की मी सायकल विषयी किंवा पर्यावरणाविषयी बोलत खूप होती, पण त्यातनं नुसतं बोलण्यातून चेंज होत नाही. ऍक्शन ऑलवेज मॅटर. पण त्याच्या पुढेही जाऊन कॉन्क्रीट करणं, बिहेवियर चेंजमध्ये काम करणं हे मला महत्वाचं वाटलं. आणि त्याच्यामुळे सायकल चाक हे इनिशिएटिव्ह ही एक संस्था आहे आणि म्हणण्यापेक्षा एक चळवळ आहे जी मी उभी करत आहे आणि त्याच्या पुढे जाऊन आता भविष्यामध्ये काम करण्याचं ठरवले. तर तो इनिशिएटिव्ह हा आहे की आपण पाहतोय सध्या सिनेरिओ, प्रदूषण, क्लायमेट चेंज असे बरेच प्रॉब्लेम होत आहे आणि सगळ्या प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह नाही करू शकत किंवा त्याच्या पुढे जाऊन काम करणं पण
सध्याच्या कंडिशनमध्ये आपली जी लाईफस्टाईलमध्ये आपण ज्या झोनमध्ये बसून आहोत ते अवघड आहे. सो माझा कोअर आहे की आपण जे कन्झ्युमरिस्ट लाईफस्टाईल आहे त्याच्या पुढे जाऊन आपण मिनिमलिझमकडे कसं वळू शकतो. सो सायकल हे डेली लाईफसाठी लोकांपर्यंत फ्रेंडली कसं पोहोचवता येतील त्याच्यासाठी मी सायकल चाक इनिशिएटिव्ह खूप प्रयत्न करणार आहे. सायमल्टेनियसली आपल्याला माहिती आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये डेव्हलपमेंट होते, परंतु इतका जास्त विचार केला जात नाही की कार सेंट्रिक आपल्याकडे सगळे रोड्स बनलेले आहे, इन्फ्रा बनलेला आहे, की सायकलिंग करणारे लोक असतील, जे वॉकिंग करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी लेन नाही आहे किंवा सेफ ट्रॅक नाही आहे, सेफ्टी सिक्युरिटीचा बरा प्रश्न आहे. सो त्या गोष्टींवरती, त्या विषयावरती कसं ॲडव्होकसी आणि पॉलिसीवरती काम करता येतील त्यासाठी काम सुरू केलं आहे ऑलरेडी आणि जिथे तिथे जाते याविषयी बोलत आहे. आणि इन फ्युचर हे मुवमेंट लोकांकडनं कशी डिमांड येतील की दिस इज अवर राईट, की आम्हाला सेफ ट्रॅक पाहिजे, सेफ लेन पाहिजे, तेव्हा आम्ही कुठेतरी सायकलचा वापर करू. मग हे ट्रॅफिक जे आहेत किंवा व्हेकल्स आहे जे प्रदूषण करते ते कमी होईल आणि आपण याकडे पुढे जाऊन एक हेल्दी इन्व्हायरमेंट आपल्यासाठी क्रिएट करू. सो मी लोकांना असं म्हणेल की सायकल कडे असं न बघता बेनिफिट म्हणून बघा, फक्त किंवा मोड ऑफ ट्रान्सपोर्ट न बघता बेनिफिट म्हणून बघा की सायकल आपल्याला हेल्थसाठी बेनिफिशियल आहे आणि बऱ्याच गोष्टींसाठी आहे. तर एवढं करू शकतो आपण की आपल्या जवळ मार्केटला जायचे, तुम्हाला भाजी आणायची आहे किंवा तुम्हाला शाळेत जायचे किंवा तुमच्या ऑफिसमध्ये जायचे, तुम्ही सायकल 2-5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये वापरू शकता. आणि हे महत्वाचं आहे की रिअलायझेशन, जे आता आपण टेम्परेचर विषयी बोंबलत आहोत, आपल्याकडे पाहते की औरंगाबादला सुद्धा आज काय 42 आणि मागच्या वर्षी पण हाय टेम्परेचर 44 गेलं म्हणते. सो आपण विचार केला पाहिजे की टेम्परेचर कशामुळे वाढते, प्रदूषणामुळे वाढते आणि ते कमी करण्यासाठी आपली ऍक्शन ही ऍटलिस्ट किमान जवळपास आपण सायकलने प्रवास करू शकतो, जेणेकरून त्या गोष्टी आपल्याला हळूहळू टाळता येईल आणि हे प्रॅक्टिस शिवाय होणार नाहीये. सो तेच असेल की आपली हेल्थ महत्वाची आहे आणि सोबत इन्व्हायरमेंटची हेल्थ. जर इन्व्हायरमेंटची हेल्थ बिघडली तर एनी हाऊ त्याचा इम्पॅक्ट आपल्या हेल्थवर होणार आहे, कारण परत आपण त्याचा अविभाज्य घटक पार्ट आहोत. सो तेच म्हणेल आपल्या जनरेशनला, स्पेशली आपली जनरेशन यंग आहे, आपलं फ्युचर आहे आणि आपल्या फ्युचरनी आपल्या फ्युचरसाठी विचार केला पाहिजे. सेफ, हेल्दी कसं ते बनवता येतील. सो मे बी सायकल एक मीडियम आहे.